धनादेश धनादेश दिल्याच्या कारणावरून शागीर नबी रसूल शेख राहणार भवानीपेठ याची मे प्रथम न्यायालय कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली. या कामी थोडक्यात हकीकत अशी होती की 4/3/2020 रोजी लग्न आणि व्यवसायाच्या कारणावरून शागीर शेख यांनी सावकार संजय पुजारी यांच्याकडून त्याची चिठ्ठी फॉर्म आणि प्रॉमिसरी नोट असे भरून देऊन त्याच्याकडून रक्कम घेतलेली होती आणि त्याच्या कायदेशीर परतफेडीपोटी शागीर शेख यांनी सावकार संजय पुजारी यांना धनादेश दिलेला होता. असा धनादेश हा न वटल्याने नोटीस देऊन मे कोर्टामध्ये फौजदारी खटला दाखल करण्यात आलेला होता. त्या कामी आरोपीच्या वतीने असा बचाव करण्यात आला की फिर्यादीच्या विरुद्ध यातील आरोपी यांनी फिर्यादीच्या भावाविरुद्ध आरोपी यांनी फिर्याद दिलेली होती आणि त्याचा राग मनात धरून आरोपी यांनी एका सावकाराकडून रक्कम घेतलेली होती. त्या सावकाराचे संपूर्ण कागदपत्र कारवाईक्षम असे घेऊन या आरोपीविरुद्ध खोटी फिर्याद दाखल केलेली आहे. घटना दरम्यानच्या काळामध्ये कलम 39 इन्स्ट्रुमेंट ऍक्ट प्रमाणे जे गृहीतक आहे ते गृहीतक जरी सिद्ध झाले तरी आरोपीने आपल्या बचावामध्ये वृत्तपत्रातून तो ते गृहीतक खोडून काढलेले आहे. आणि इतकेच नव्हे तर दिलेली प्रॉमिसरी नोट आणि धनादेश यामध्ये तफावत आहे. त्यावरील तारखा आणि तसे त्यावरील लिखाण त्याच्यामध्ये तफावत आहे. हे कोर्टाच्या निर्देशनात फिर्यादीस याबाबत सविस्तर विचारणा करण्यातून युक्तिवाद करण्यात आला. यावेळी मे कोर्टाने आरोपीचा बचाव विचारात घेऊन कायदेशीर परतफेडीपोटी रक्कम देणे लागत नाही असा मत व्यक्त करून आरोपीची निर्दोष मुक्तता केली.